महामुंबई टाइम्स। मान तालुक्यात भयानक घटना। आईला व बहिणीला त्रास देणाऱ्या आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने खून केल्याची घटना मान तालुक्यातील रानंद इथं घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। आईला आणि बहिणीचा छळ करून उपाशी ठेवत होती आजी। एके दिवशी अल्पवयीन नातू स्वप्नील मोटे याने ठरवलं आजीचा काठा काढायचा। त्यासाठी नातू एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील देवऋषी पुजारी आनंदा दत्तात्रय तांदळे यांच्याकडे गेला आणि विचारलं आजीचा खून करायचाय, काय करावं लागेल। त्यावेळी पुजाऱ्याने सांगितलं खून करताना एकट्यानं जायचं, सोबत कुणालाही बरोबर घ्यायचं नाही, नाहीतर पोलिसांना समजतं। पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे नातू स्वप्नील मोटे याने मध्यरात्री आजीची म्हैस सोडून दिली आणि म्हैस शोधण्यासाठी आजी घरामागे आले असताना त्याने आजीच्या डोक्यात बॅट मारून खाली पाडलं आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि पुन्हा पुजाऱ्याकडे गेला आणि सगळा प्रकार सांगितला। त्यावेळी पुजाऱ्याने कौल लावला आणि सांगितलं आता उजवा कौल दिला, तू केलेला प्रकार पोलिसांना समजणार नाही, तू आता बिनधास्त राहा। परंतु दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासून हालचाली ओळखून अल्पवयीन नातू स्वप्नील मोटे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि खुनाची कबुली दिली। त्यामध्ये पुजारी आनंद तांदळे याला अटक केली असून पुढील तपास दहिवडी मुंबई टाइम्स।